हे फोडाफोडीचंच राजकारण चाललंय, सत्तेसाठी आणि पैशासाठी चाललंय. आज TET आणि नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही मशाल रॅली काढल्या आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे. शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे. पण आज शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्राची लावली आहे. नीट देखील पेपर फुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय शक्य नाही आहे. नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण ह्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे. ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहेत. एकही राजीनामा नाही, खंत व्यक्ती केली जात नाही आहे. उलट मोदीजी जाऊन कासवासोबत परराज्यामध्ये आहेत. पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी. शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलं आहे, त्यांना खरं तर हे TETच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने. ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली, तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लागला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होत आहे. शिक्षणाची वाट लावली आहे. युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे. लक्ष नाही आहे. फक्त खासदार, आमदार, नगरसेवक कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा, ह्या गोष्टीकडेच लक्ष आहे. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.